कंत्राटदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण 8 दिवसापासून उपाशी. गॅस संपल्याच्या नावाखाली रुग्णालयातील किचन बंद करून कंत्राटदार फरार. रुग्णांची चहा नाश्ता भोजनाअभावी गैरसोय. कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी. नांदेडच्या बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना जेवण मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंत्राटदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णालयातील रुग्ण मागील 8 दिवसापासून उपाशी आहेत. या रुग्णालयात सध्या जवळपास 50 ते 60 रुग्ण उपचारासाठी दाखल झालेले आहेत. परंतु या रुग्णांना सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण मागील 8 दिवसापासून मिळालं नसल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि रुग्णांनी दिली आहे. यासोबतच रुग्णालयात डॉक्टर्स, कर्मचारी देखील गैरहजर राहत असल्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस संपल्याच्या नावाखाली मागील 8 दिवसापासून कंत्राटदार रुग्णालयातील किचन बंद करून फरार झाला आहे. अशा आडमोठ्या कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे. नमस्कार, मी लक्ष्मीकांत कलमुर्गे, बिलोली, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो बिलोली शहरामध्ये. मी नेहमीप्रमाणे आज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो असता काही रुग्ण माझ्याजवळ येऊन सर आम्हाला जेवण देत नसल्याचे माझ्यासमोर सांगितलेच. त्यानंतर मी येथील कर्मचाऱ्यांना चौकशी केलो असता गेल्या 7 ते 8 दिवसापासून येथील किचन बंद आहे असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण विचारले असता खूपच लज्जास्पद आणि हास्यास्पद त्यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हणत होते की इथे गॅस संपलेला आहे म्हणून. म्हणजे गॅस संपला की यांची माणुसकी संपली यावरून आपल्याला स्पष्ट कळते. जवळपास 7 ते 8 दिवसापासून साधारणतः अंदाजे 40 ते 50 रुग्णांना इथे जेवण दिले गेले नाही. त्या संदर्भात कंत्राटदारांना फोन केला असता मी 1 ते 1.5 महिन्यानंतर येणार आहे आणि उद्यापासून चालू करतो म्हणून फोन लगेच कट केलेला आहे. त्याचबरोबर येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय असूनसुद्धा याचे अनेक गोष्टींची वानवा आहे. येथे औषधांचा तुटवडा असतो आणि येथील कुठलेही डॉक्टर मुख्यालयही राहत नाही आणि अनेक डॉक्टर येथून नांदेड, मुखेड, धर्माबाद, नायगाव तसेच निजामाबाद येथून ये जा करत असतात. त्याचबरोबर इथे मुख्यालय राहत नसतानासुद्धा HRA घेतात आणि त्याचबरोबर नॉन प्रॅक्टिस अलाउन्स घेऊनसुद्धा आपले खाजगी व्यवसाय करतात. त्या संदर्भात येथील अधीक्षकांना सांगितलं असतं तुम्ही लेखी तक्रार द्या, मग आपण त्यावर विचार करू, अशा प्रकारचे त्यांचे कडून उत्तर मिळाले.